यानंतर बातमी अकोल्यातल्या अकोला महापालिकेच्या अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभेमध्ये मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळत आहे। विरोधकांनी सभागृहामध्ये आंदोलन सुरू केल्यामुळे वातावरण चांगलंच तापलं होतं। या गोंधळानंतर महापौरांनी विरोधी पक्षातील 14 नगरसेवकांचं पुढील 3 सभांसाठी निलंबन केलंय। वंचित बहुजन आघाडीकडून स्वीकृत सदस्य म्हणून निवड झालेल्या सुनील इन्नानी सभागृहामध्ये विषय मांडण्यासाठी उभे राहिले असता भाजप प्रणित शहर सुधार समितीच्या नगरसेवकांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली। 50 खोके एकदम ओके अशा घोषणा देत सत्ताधाऱ्यांनी हल्लाबोल केल्यानं विरोधकांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आणि यानंतर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांनी सभागृहातच ठिय्या आंदोलन सुरू केलं। सभागृहातील गोंधळ वाढल्यानं 14 नगरसेवकांना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला। बोलू नका, कोणी सदस्य राहू द्या। आणि सत्ताधारी लोक नेहमी दादागिरीच्या भरोश्यावर हे आपला ठराव पास करतात। आमची एवढीच हे मान्य आहे की पत्रकारांना सुद्धा हे वर येऊ देत नाही। म्हणजे जर हे चांगल्या गोष्टी जर नागरिकांच्या हिताच्या गोष्टी असतील तर पत्रकारांना वर येऊ द्यावं आणि पत्रकार जनतेला दिसू द्यावं की काय हे काय करतात काय नाही म्हणून। आणि जेव्हा जेव्हा नागरिकांच्या हिताच्या गोष्टी येतात तेव्हा तेव्हा हे असं काहीतरी दिसून सभागृह डिस्टर्ब करतात। आज आम्हाला निलंबित केलं, त्यांनी सांगितलं की मी तीन सभा निलंबित आहे। आम्ही 3 सभा नाही 30 सभा निलंबित होऊ, कारण की आम्ही पाणी सुद्धा संघर्षाने पेलो। त्यामुळे आम्ही विरोधी पक्षात तरी असू तरी आम्ही जनतेच्या हितासाठी संघर्ष करत राहू।